ह्याच मुद्द्याला अनुसरून जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण आता मुख्य वाद काय तुमचा त्यांच्यासोबत झाला आणि तुम्ही वेगळे झालात? नाही, आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे. मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती. आणि आजही आमच्यामध्ये वाद आहे म्हणायला काही जागाच नाही आहे. विचारधारा पटली नाही. विचारधारा वेगळी झाली आहे. हां, वाद असा कुठला राहिलेला नाही. नाही, वाद नाही. नाहीच आहे मुळात. वाद नाहीच आहे. आता मराठवाड्याची जी मागणी आहे, जसं सुरुवातीला त्यांची होती असं बरेच जण म्हणतात, तर ती मागणी योग्य होती आणि त्या मागणीला यश मिळालं असतं असं वाटतं तुम्हाला? 100%. त्याचे काय मी तुम्हाला आज सांगतो, मनोज दादांनी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय, सरकारच्या बापाला द्यावं लागेल. होणारच काम आहे. मग आपण कुठेतरी नुकसान केलंय मराठवाड्यात असं नाही का? नाही, आता तो त्यांना त्यांच्या विचारांनी जे दिसतंय ते त्या हिशोबाने मांडताय ना. आपण कसं म्हणणार त्यांनी नुकसान केलंय का?